अगदीच. पण आता जसं तू म्हणाली माझ्या या भूमिकेला एवढे शेड्स आहेत. मला सांग की घरून काही असे टिप्स मिळालेत का? जरा आम्ही तिकडेही बघतो, म्हणजे जयंत या भूमिकेत जितके शेड्स आहेत तसेच आता इथेही शेड्स. हो, शेड्स खूप आहेत. मला आत्तापर्यंत म्हणजे आमचे अनिकेत सर जे डिरेक्टर आहेत ते असू देत किंवा माझ्या घरचे असू देत, तू जशी आहेस ना तसंच प्ले कर, हेच सांगण्यात आलंय. त्यामुळे मी तेच करतेय. मेघनला किती आवडली ही भूमिका? तो तर म्हणजे तो खूप आवडीने सिरियल बघतो, त्याला प्रचंड आवडला. आणि माझे सीन झाले ना की तो असा असतो, असं भारी कर. आणि प्रत्येक सीन झाला की असं त्याला तर खूपच मजा येते सीन्स बघताना. येस, पण जय घरी लहान आहे आणि बायको आहे. मला सांग की माल आहे की मिळून हे किती बघताय सगळी सिरियल आणि किती फॉलो करताय? अगदी 7 वाजता टीव्ही लागलेलाच असतो आणि रुईचं चालूच असतंय, डाडा आला, हिरो आला. आणि काल रात्री तुला खरं सांगतो, मी काल खूप उशिरा गेलो घरी, तर डॅडा मी तुझी सिरियल बघितली मत्ते, तर तिथं ते बघतंय ना, मला खूप आवडतं. अशा ती जीभ बाहेर निघायला लागली तर थोडी आणि रोज ती बघते, पूजा बघतीये रोज आणि सांगत असते नाही तर अजून नॅचरल झालं पाहिजे, थोडं अजून हे करते का. म्हणलं ओके. पण खूप आवडीने बघतात. आई बाबा पण माझे इकडे आलेत आता, तर ते सगळे मिळून बघतात सिरियल. आणि त्या सगळ्यांचा जो रिस्पॉन्स आहे ना, तो मला अजून काम करायला आपण काय म्हणतो उत्साह मिळतोय किंवा प्रेरणा मिळते मला. पण आता मालिकेत जसं बघितलं की तू शंकरच्या प्रेमात आहे, म्हणजे काय करणार आहेस की शंकरला आपलंसं करण्यासाठी नेमकं काय करणार आहे? कारण की एकीकडे आत्ताच मी विचारलं की मातोश्रींना विचारलं, तर त्या म्हणाल्या की नाही, मी गौरीला तरी घरात नाही येऊ देणार. सो मी जिला शब्द दिलाय तोच मी पाळणार आहे. सो असंच काही तू करणार आहे? मुळात जिगीषा प्रेमात नाहीये शंकरच्या. तिला तिच्या आईनी सांगितलंय की आपल्याला मातोश्रींना इम्प्रेस करायचंय आणि शंकरशी लग्न करायचंय, कारण की आपल्याला खूप सारे पैसे हवेत आणि जिगीशाला पैसे खूप आवडतात. त्यामुळे हा ठीक आहे, फाईन. सो ती त्या मिशनवर आहे, मिशन टू विन शंकर. सो असं ते सगळं चालू आहे. येस, पण आता जर मालिकेत आम्ही बघतो की निवेदिता मॅम सोबतचे काही सीन्स पाहायला मिळतात. मला सांग की आत्ता तू खानावळीत जातोय आणि फक्त गौरीला इम्प्रेस करण्यासाठी, पूजाला इम्प्रेस करण्यासाठी काय केलं होतं? मी खरंच सांगू, इन्स्पायर्ड फ्रॉम दिवाना मॅचाला प्यार किया तो डरना क्या. 2011 मध्ये माघी पौर्णिमा होती, जेव्हा भोरच्या आमच्या वाघजाई मातेची यात्रा असते. माघी पौर्णिमेच्या दिवशी मी माझ्या दादाला म्हणालो की मी नाशिकला निघालोय. म्हणलं का रे? तर म्हणलं एक काम आहे निघालोय. मला म्हणलं आता खरं सांग. यार म्हणलं पूजाला बघायला निघालोय. ती 3-4 दिवस सुट्टी घेऊन नाशिकला गेली होती कॉलेज डेजमध्ये. आणि मी भोरवरून एसटीने पुण्यावरून एसटीने नाशिकला तिने मला फक्त एवढं सांगितलं होतं की नाशिकमध्ये एक साळुंकी क्लासेस आहेत गोदावरीच्या किनारी, तर त्याच्या समोरची अपार्टमेंट माझी आहे. मी फक्त ते साळुंकी क्लासेस एवढं घेऊन भोरवरून निघालो होतो. तेव्हा काय मोबाईल पण नव्हता माझ्याकडे. आणि गेलो तिकडे आणि साळुंकी क्लासेस शोधलं. तर रामवाडीमध्ये एक साळुंकी क्लासेस असं कळलं. ते रामवाडी बरोबर अजून साळुंकी क्लासेस 2-3 ठिकाणी, पण तिथे शेजारी नदी नव्हती. मग त्या रामवाडीच्या तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर माझं नशीब पण किती चांगलं, वाघजाई माता तेव्हा माझ्या सोबत होती, आमच्या दोघांची आजही आहे. आणि मी गेलो संध्याकाळी 5-5:30, सकाळी निघालो होतो 7 वाजता भोरून, 5-5:30 पोहोचलो असेल नाशिकमध्ये. रामवाडीच्या साळुंकी क्लासेसच्या खाली मी उभा आणि समोर 2 बिल्डिंग्स आहेत. मी म्हटलं एक्झॅक्टली समोरची तर हीच असेल, म्हणून मी पोहोचलो बघायला गेलो पूजा समोरून. म्हणजे अर्धा मिनिट पण नसेल गेला. पूजा, तिची बहीण आणि बहिणीची मुलगी अशी तिघे. आणि पूजा चालत त्या बाळाला घेऊन निघाली होती ना, असं माझ्याकडे तिने बघितलं. आणि ते बाळाने ते दोघी पुढे, ती तशीच उभी, तिला असं केलं तर ती पटकन त्यांना जॉईन झाली. कारण घरात सांगितलं नव्हतं, बहिणीला माहित नव्हतं, मोठी बहीण ना. आणि ती बघितली 1-1.5 मिनिटं तिच्याकडे बघितलं मी आणि परत बोरला. तर तिला ते खूप आवडलं होतं. तिला म्हटलं मी बघायला आलो होतो, तिला बोलायचं नव्हतंच, मला फक्त बघायचं होतं. ते इम्प्रेस करायला हे केलं होतं आणि वर्क झाला होता फॉर्म्युला. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.